राम राम मंडळी, आज माझ्या क्लाउड किचनमध्ये म्हणजे चविष्ट द क्लाउड किचनमध्ये ऑर्डर होती सुरळीच्या वड्यांची। यासाठीचं प्रमाण आहे 1 वाटी बेसन, 1 वाटी, मग तुम्ही घरातलं सुद्धा घेऊ शकता किंवा बाहेरचं सुद्धा घेऊ शकता। शक्यतो मी दळलेलंच वापरते आणि जर दळलेलं संपलं असेल किंवा जर कमी पडत असेल तर मी आशीर्वाद जो ब्रँड आहे त्याचं वापरते, त्याचं खरंच स्मूथ छान होतात। आणि 1 वाटी बेसन, 1 वाटी दही किंवा ताक तुम्ही वापरू शकता आणि पाणी असं। आणि त्यासाठीची जे स्टार्टिंगला कन्सिस्टन्सी दाखवली होती पातळ तशी करून घ्यायची आहे। त्यामध्येच मीठ, थोडी साखर आणि थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं आवडीप्रमाणे कमी जास्त गोड आणि मीठ वगैरे तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे तुम्ही करू शकता। आणि मिरचीची पेस्ट इज मस्ट। काही जण ह्याच्यामध्ये आलं लसूणसुद्धा घालतात, पण मी जे देते किंवा मी जे विकते ते हे असं देते। आणि काही काही जणांची असते स्पेसिफिक, जर त्यांनी सांगितलं तरच मग मी त्याच्यामध्ये घालून देते आलं लसूण। तर मी अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत ते सतत ढवळत राहायचं गॅसवर चालू ठेवून। आणि हे असे मोठे मोठे थाळे आहेत माझ्याकडं, मागून पुढून दोन्हीकडून सुद्धा मी वापरते, त्याला लावून घेते, असं थर व्यवस्थित पसरून घेते, त्याच्यावरती असं ओलं खोबरं भरपूर टाकायचं। आणि मी शक्यतो तरी खोवलेलंच खोबरं टाकते, कारण खोवलेलं खोबऱ्याचा एक असा छान गोडसरपणा छान येतो त्याच्यामध्ये। जर आपण मिक्सरमधनं काढलं तर तेवढं गोड ते लागत नाही, असं माझा समज आहे आणि तो मला तरी बरोबर वाटतो। आणि मग कोथिंबीर टाकायची, मिष्टीची इथे लुडबुड मध्ये मध्ये चालूच आहे। आणि मग हे असे कट करून घ्यायचे। खरं तर ती उठायच्या आत मला हे करायचं असतं, पण तिला सध्या म्हणजे बरं नव्हतं, त्यामुळे मी 1-2 दिवस तिला शाळेत पाठवलं नव्हतं। तर ती बरोबर माझ्या कामाच्या वेळेस तिची लुडबुड होणार नाही असं कसं होईल, तर होणारच। तर ते असं सगळं चालू आहे। मग सगळीकडं तिनेच ते सगळीकडं खोबरं वगैरे पसरून ठेवलं होतं। मग मी ते त्याला नीट वगैरे केलं आणि अशा कट करून घेतल्या सुरळीच्या वड्या। आणि हे बघा, हे अशा छान सुरळीच्या वड्या कट करून घ्यायच्या आणि त्याला रोल पण करून घ्यायचे। आता हा मधूनच फाटला, कारण मी एका हाताने शूट करते आणि एका हाताने रोल करते। शक्यतो माझी सुरळीची वडी एकही फाटत नाही किंवा एकही तुटत नाही, ती व्यवस्थित जाते। हे असं पाव किलोचं पॅक द्यायचं होतं त्यांना आणि वरती माझं स्टिकर आहे, नंबर आहे, ते सगळं देऊन त्यांना मी पॅक करून डिलिव्हर केली। आणि त्यांचा संध्याकाळी फीडबॅकसुद्धा आला की छान झाल्या होत्या वगैरे म्हणून। तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, ह्याची जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी नक्की व्हिडिओ शेअर करेन।